दिनेश वैद्य नाशिकला गंगेकाठी याज्ञिकी करतात. याज्ञिकी करताना त्यांना गंगार्पण केल्या जाणाऱ्या अनेक हस्तलिखित पोथ्या दिसत. त्यामुळे ते खंतावत. 16व्या शतकापासून चालत आलेल्या या पोथ्यांमध्ये न जाणे कोणकोणतं ज्ञान असेल आणि ते आपल्या डोळ्यासमोर नाहीसं होत आहे हा विचार त्यांना अस्वस्थ करी. अखेर त्यांनी त्या पोथ्यांमधलं ज्ञान जपून ठेवण्याचा दृढ संकल्प केला आणि आरंभला पोथ्या डिजिटाईज करण्याचा अनोखा यज्ञ. त्यांनी नाशकात ठिकठिकाणी जाऊन जुन्या पोथ्या मिळवण्यास आणि त्या डिजिटाईज करण्यास सुरुवात केली. त्यांच्या सांगण्याप्रमाणे एकट्या नाशकातच हस्तलिखित पोथ्यांची 1 कोटी पानं असतील. त्यापैकी 30% पोथ्या या टीका भाष्य अशा समीक्षेने भरलेल्या असाव्यात आणि बाकी 70% पोथ्या नकला असाव्यात असा वैद्यांचा अंदाज आहे. त्यांच्या त्या अपूर्व कार्याबद्दल दिनेश यांचं नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं आहे.